मुलांनो, आजची गोष्ट आहे चल रे भोप्या, टुणूक टुणूक. एक होत्या आजीबाई. त्या एकट्याच राहत होत्या. एके दिवशी त्या आपल्या लेकीकडे जायला निघाल्या. रस्त्यात मोठं जंगल होतं. चालताना त्यांना कोल्हा भेटला. तो म्हणाला, आजीबाई, मी तुम्हाला खातो. आजीबाई म्हणाल्या, अरे, आत्ता मी बारीक आहे, मला लेकीकडे जाऊ दे. तूपरोटी खाऊन जार होते, मग खा. कोल्ह्याने त्यांना जाऊ दिलं. थोडं पुढे वाघ भेटला. तोही म्हणाला, मी तुम्हाला खातो. आजीबाई म्हणाल्या, मला लेकीकडे जाऊ दे. तूपरोटी खाऊन जाड होते, मग खा. वाघही तयार झाला. अशाच त्या पुढे गेल्या आणि शेवटी लेकीकडे पोहोचल्या. लेकीने त्यांना छान खायला दिलं. काही दिवसांनी आजीबाई जाडजूड झाल्या. पण परत येताना त्यांना भीती वाटली. तेव्हा लेकीने एक मोठा भोपळा आणला, आतून रिकामा केला आणि आजीबाईंना त्यात बसवलं. भोपळा रस्त्यावरून टुणूक टुणूक उड्या मारत निघाला. वाटेत कोल्हा भेटला. तो म्हणाला, भोपळ्या, आजीबाई दिसल्या का? आतून आवाज आला, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. आजीबाई गेल्या दूर दूर. कोल्हा गोंधळला. पुढे वाघ भेटला. त्यानंही विचारलं. पुन्हा आवाज आला, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. आजीबाई गेल्या दूर दूर. वाघही फसला. असं करत करत भोपळा सुरक्षितपणे गावात पोहोचला. आजीबाई सुखरूप घरी पोहोचल्या. आणि आपण काय शिकलो? हुशारीने मोठ्या अडचणींवर मात करता येते.